गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत पुढचं टॉपिक. मागच्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस केलं की बायोटिक एजंट्स कोणकोणत्या प्रकारचे असतात. नाउ लेट अस डिस्कस आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. Outbreeding devices, that means the devices helpful for cross pollination and to avoid self pollination. म्हणजे ते जे डिव्हाइसेस क्रॉस पॉलिनेशन प्रोसेसला इंड्यूस करतात किंवा क्रॉस पॉलिनेशन घडवून आणतील आणि सेल्फ पॉलिनेशनला अडथळा निर्माण करतील. तर अशा प्रकारचे काही आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहेत, ते आपण डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये 2 मार्कापर्यंत शॉर्ट नोट्स विचारले जाऊ शकते किंवा आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कोणकोणत्या प्रकारचे आहेत. तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेस घेण्यापूर्वी थोडक्यात आपण बघू. सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेशन, these are the 2 types of pollination: self pollination, cross pollination. Self pollination is called as natural pollination. Cross pollination occurs between 2 different flowers of either same species or different species. सेल्फ पॉलिनेशन हे नॅचरल पॉलिनेशन असतं. यामध्ये अबायोटिक एजंट्स आणि बायोटिक एजंट्स या दोन्ही प्रकारचे एजंट्स आपण पॉलिनेशनमध्ये शिकलो. क्रॉस पॉलिनेशन जे आहे ते क्रॉस पॉलिनेशन यामध्ये पॉलिनेटिंग एजंटची गरज पडते. क्रॉस पॉलिनेशन रिक्वायर्स पॉलिनेटिंग एजंट्स. विदाउट पॉलिनेटिंग एजंट्स क्रॉस पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. सेल्फ पॉलिनेशन नॅचरली होतं विथ द हेल्प ऑफ विंड अँड वॉटर, म्हणून त्याला नॅचरल पॉलिनेशन म्हणता येईल. पण क्रॉस पॉलिनेशनसाठी पॉलिनेटिंग एजंटची गरज पडते, त्याच्याशिवाय क्रॉस पॉलिनेशन होऊ शकत नाही. आणि आपण बघितलं खाली की 80% प्लांट जे आहेत ते 80% प्लांट्समध्ये इन्सेक्ट आणि बॅट्स, बर्ड्स हे जे बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स असतात ते रिस्पॉन्सिबल असतात की ते क्रॉस पॉलिनेशन घडवून आणतात. या ठिकाणी आउटब्रीडिंग डिव्हाइसेसमध्ये आपल्याला शिकायचं आहे की मॅक्झिमम आपण बघतोय की नॅचरल पॉलिनेशनमुळे किंवा सेल्फ पॉलिनेशनमुळे सेम व्हरायटीज तयार होतात, सेम प्रोजेनी तयार होतात. पण क्रॉस पॉलिनेशनमध्ये डिफरंट और डिझायर व्हरायटीज आर फॉर्म. डिफरंट व्हरायटी फॉर्म होतात किंवा डिझायर व्हरायटीज फॉर्म होतात. आणि क्रॉस पॉलिनेशनमुळे डिफरंट व्हरायटी तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी व्हेरिएशन दिसून येतं. आणि म्हणून जर आपल्याला जास्तीत जास्त न्यू इम्प्रूव्ड व्हरायटी तयार करायच्या असतील तर तिथे आपल्याला क्रॉस पॉलिनेशन महत्त्वाचं आहे. क्रॉस पॉलिनेशन करणं गरजेचं आहे. सेल्फ पॉलिनेशन केल्यामुळे काय होईल, सेम प्रोजेनी मिळतील, परंतु क्रॉस पॉलिनेशनमुळे डिफरंट व्हरायटीज आपल्याला मिळतील. त्यामुळे सेल्फ पॉलिनेशनचा रेट कमी करून किंवा सेल्फ पॉलिनेशन कमी करून जास्तीत जास्त क्रॉस पॉलिनेशनला कसा भर देता येईल, कसं इंड्यूस करता येईल, तर त्यासाठी हे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहेत. त्यामध्ये आपण नंबर 1 बघणार आहोत युनिसेक्स्युअलिटी. युनि मीन्स सिंगल, सेक्स्युअलिटी म्हणजे सेक्स ऑर्गन. द प्लांट्स बियर्स मेल ॲज वेल ॲज फिमेल फ्लॉवर. म्हणजे इथे आपण बघू शकतो की अशा जे प्लांट्स असतात ना, फॉर एक्झाम्पल मेज, त्यामध्ये मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवर हे 2 प्रकारचे फ्लॉवर असतात. मेल फ्लॉवर डिफरंट दॅन द फिमेल फ्लॉवर. सच फ्लॉवर्स आर युनिसेक्स्युअल. अशा फ्लॉवरला आपण म्हणतो युनिसेक्स्युअल फ्लॉवर. सो इन दिस केस सेल्फ पॉलिनेशन इज नॉट ऑकर्स. मेल फ्लॉवर एका ठिकाणी असतील, फिमेल फ्लॉवर दुसऱ्या ठिकाणी जर असतील, म्हणजे शक्यतोवर बायसेक्सुअल फ्लॉवरमध्येच सेल्फ पॉलिनेशन नॅचरली होत असतं. युनिसेक्सुअल फ्लॉवरमध्ये सेल्फ पॉलिनेशन नॅचरली होत नाही. म्हणजे या ठिकाणी नॅचरल पॉलिनेशन होणार नाही, सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. एक्झाम्पल मेज. मग अशा प्रकारची जी आउटब्रीडिंग डिव्हाइस आहे त्याला म्हणतात युनिसेक्स्युअलिटी. 2 युनिसेक्स मेल आणि फिमेल फ्लॉवर वेगळे असल्यामुळे सेल्फ पॉलिनेशनला अडथळा निर्माण होईल आणि ऑटोमॅटिकली क्रॉस पॉलिनेशन प्रोसेस इंड्यूस होईल. दुसरं आहे प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी म्हणजे काय?
आपण बघितलं की पॉलिनेशन प्रोसेसमध्ये काय होतं, पोलन ग्रेन्स ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. तर पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लॉवर जर्मिनेट्स फास्टली ओव्हर दी स्टिग्मा. म्हणजे दुसऱ्या प्लांटमधले पोलन ग्रेन्स या प्लांटवर जर का आले असतील तर ते या प्लांटवर फास्ट ग्रो होतात, परंतु याच प्लांटवरचे पोलन ग्रेन्स तितके फास्ट ग्रो होत नाही. दुसऱ्या प्लांटचे इथे येऊन ज्यावेळेस डिपॉझिट होतात त्यावेळेस ते फास्ट ग्रो होतात. मग या ठिकाणी दुसरे पोलन ग्रेन्स इकडे येऊन पडतात आणि त्याची फास्ट ग्रो होते. सेम फ्लावरवर त्याची फास्ट ग्रोथ होत नाही. तर ही जी कंडिशन आहे त्याला म्हणतात प्रेपोटेन्सी. एक्झाम्पल आहे ॲपल. म्हणजे काय तर मॅक्झिमम अदर पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होणे दुसऱ्या स्पेसिसकडून, दुसऱ्या प्लांटकडून, तर सेम त्याचे जे फ्लावर असतील तिथे मात्र पोलन ग्रेन्स फास्ट ग्रोथ होणार नाही, ते स्लो ग्रो होतील. अशी कंडिशन आहे, त्याला म्हणतात प्रेपोटेन्सी. देन थर्ड ऑर्बिटिंग डिव्हाइस हार्कोगॅमी. हार्कोगॅमी इज द मेकॅनिकल डिव्हाइस. इट इज द मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट सेल पॉलिनेशन. म्हणजे मेकॅनिकल डिव्हाइस आहे की ज्यामध्ये सेल पॉलिनेशन स्टॉप केलं जातं. बिकॉज नॅचरल फिजिकल बॅरियर्स प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन. म्हणजे या ठिकाणी हार्कोगॅमी ही जी कंडिशन आहे इथे सेल पॉलिनेशन अवॉइड होतं. याचं कारण असं आहे की दोन्ही सेक्स ऑर्गनच्या मध्ये फिजिकल बॅरियर असतात, म्हणजे अर्थ निर्माण असतात, आणि म्हणून ते दोन्ही सेक्स ऑर्गन एकत्र येऊ शकत नाही. म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम, अँड्रोशियम मधला अँथर आणि गायनोशियम मधला स्टिग्मा, ते या दोघं एकत्र येऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे फर्टिलायझेशन किंवा जे पोलन पेस्टल इंटरॅक्शन असते ते होत नाही. म्हणजे इथे कुठेतरी फिजिकल बॅरियर असतो त्या प्लांट्समध्ये नॅचरली, तो अडथळा निर्माण करतो आणि सेल पॉलिनेशन होऊ देत नाही. याचं एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस, ज्याला आपण म्हणतो रुई. त्यामध्ये ही कंडिशन असते, त्याला म्हणतात हार्कोगॅमी. त्यानंतर फोर्थ डिव्हाइस सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. The genetic mechanism, it is the genetic mechanism actually in which germination of pollen grains on stigma of same flower inhibited. Pollen germination त्याच फ्लावरवरचं पोलन ग्रेन्स त्याच फ्लावरच्या स्टिग्मॅटिक सरफेसवर ज्यावेळेस पडते त्यावेळेस ते पोलन ग्रेन जर्मिनेट होत नाही, म्हणजे ते अलाव करत नाही. उलट दुसऱ्या एखाद्या प्लांट बॉडीवरचे पोलन ग्रेन्स या प्लांटवर येऊन जर पडत असतील तरच ते पोलन ग्रेन जर्मिनेट होऊ शकतात. याला म्हणता येईल सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आणि जर त्याच प्लांटवर ते जर्मिनेट झाले असतं तर त्याला कम्पॅटिबिलिटी असं म्हटलं असतं. परंतु ते सेम फ्लावरवर, सेम प्लांटवरचे पोलन ग्रेन्स सेम स्टिग्मॅटिक सरफेसवर जर्मिनेट होत नाही. सो दॅट इज नोन ॲज सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. नंतर फिफ्थ वन हेटेरोस्टाइली. हेटेरो डिफरंट, स्टाइली. इन दिस केस, इन केस ऑफ प्राइमुला और प्राइमरोज, इव्हिनिंग प्राइमरोज म्हणतो आपण त्याला, यामध्ये 2 ते 3 प्रकारचे फ्लावर्स प्रेझेंट असतात. इन केस ऑफ प्राइमरोज 2 to 3 different types of flowers are present, in which stigma and anther place at different level. म्हणजे आपण जर फ्लावरचं स्ट्रक्चर बघितलं तर त्या फ्लावरच्या स्ट्रक्चरमध्ये गायनोशियमचा पार्ट ओरिस्टाईल स्टिग्मा आणि एंडोशियमचा पार्ट असतो अँथर अँड फिलामेंट. हे दोन्ही पार्ट जे असतात तर हे दोन्ही पार्ट्स म्हणजे स्टिग्मा आणि इकडचा अँथर हे डिफरंट लेवलला असतात, वेगवेगळ्या लेवलला असतात. म्हणजेच काय तर हे अँथर नॅचरली या स्टिग्मॅटिक सरफेसच्या शक्यतोवर कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये
पोलन पिस्टल इंटरॅक्शन होणार नाही. म्हणजेच काय तर सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. म्हणजे दे आर प्रेझेंट ॲट द डिफरंट लेवल्स सो दॅट अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केल्या जातं. तर हे झाले 5. नेक्स्ट आहे डायकोगॅमी. नेक्स्ट डिवाइस डायकोगॅमी. One second. F number, 6th number, डायकोगॅमी. ओलं झालं ते जास्त. सेकंड. नेक्स्ट वन F, that is डायकोगॅमी. Dichogamy. In this case, the anther and stigma. आता आपण बघतो anther आणि स्टिग्मा हे दोघं जर एकत्र आले तर सेल्फ पॉलिनेशन पॉसिबल आहे इझिली. पण आपण बघतो सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करून क्रॉस पॉलिनेशनला कसं इंड्यूस करता येईल त्यापैकी एक मेथड आहे डायकोगॅमी. डायकोगॅमी मीन्स व्हॉट? इन दिस केस both male reproductive part, that is androecium, and female reproductive part means gynoecium, that both the parts matures at different time. या ठिकाणी अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही पार्ट्स डिफरंट टाइम वेगवेगळ्या वेळेस मॅच्युअर होतात. सेम टाइमला मॅच्युअर होत नाही. बघा बायसेक्झुअल फ्लावरमध्ये सेल्फ पॉलिनेशन होतं आणि सेल्फ पॉलिनेशनसाठी दोनही अँड्रोशियम आणि गायनोशियम दोनही सुद्धा ॲट ए टाइम सेम टाइमला मॅच्युअर व्हायला पाहिजे. परंतु डायकोगॅमी कंडिशन अशी आहे की ज्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम हे सेम टाइमला मॅच्युअर होत नाही. म्हणजे अँड्रोशियम कॅनॉस प्रोड्युसेस पोलन ग्रेन्स अँड गायनोशियम consist of ओव्हरी and stigma that does not produces egg inside the ovary. तर सेम टाइमला मॅच्युअर होत नाही. त्या कंडिशनला डायकोगॅमी असं म्हणतात. यामध्ये दोन कंडिशन असतात. एक असते प्रोटॅन्ड्री. इन दिस कंडिशन अँड्रोशियम मॅच्युअर फर्स्ट. प्रोटॅन्ड्री ही जी कंडिशन असते त्यामध्ये अँड्रोशियम फर्स्ट मॅच्युअर होतो. अँड्रोशियम मॅच्युअर फर्स्ट देन गायनोशियम. पहिले अँड्रोशियम मॅच्युअर होईल नंतर गायनोशियम मॅच्युअर होईल. सेम टाइमला होणार नाही. नंतर बी प्रोटोगायनी. इन दिस केस गायनोशियम मॅच्युअर फर्स्ट. या केसमध्ये गायनेशियम फर्स्ट मॅच्युअर होतो.
Gynosium mature first and then androecium. म्हणजे गॅनोसियम मॅच्युअर होईल नंतर अँड्रोसियम मॅच्युअर होईल, दोन्ही सेम टाइमला मॅच्युअर होणार नाही. तर ही कंडिशन असते या म्हणतात प्रोटॅन्ड्री म्हणजे अँड्रोसियम मॅच्युअर फर्स्ट असं लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रोटोगायनी मीन्स गॅनोसियम मॅच्युअर फर्स्ट. So both androecium and gynosium are not mature at the same time, that avoid self pollination. And if androecium mature first, then gynosium, known as protandry. If gynosium mature first, then androecium, it is called as protogyny. Due to protandry and protogyny, the cross pollination may occurs if the both mature at different times. तर हे 6 जे आहेत ते बघितलं आपण आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस. नंतर आपण डिस्कस करणार आहोत पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स. पोलन pistil interaction. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आपण बघतोय. पोलन आणि पिस्टिल हे इंटरॅक्शन बघायचं. हिअर अँथर ऑफ अँड्रोशियम प्रोड्युसेस पोलन ग्रेन्स. अँथर जे असतात ते पोलन ग्रेन्स फॉर्म करतात. At the time of pollination, just pollen grains, pollination च्या वेळेस ते pollen grains ट्रान्सफर होतात. Pollen grains transfer with the help of pollination. They transfer with the help of pollination. म्हणजे pollen grains ट्रान्सफर होतील पॉलिनेशन प्रोसेसच्या मदतीने, सेल्फ असेल किंवा क्रॉस पॉलिनेशन असेल ते ट्रान्सफर होतील and goes to the or reach to the स्टिग्मा. स्टिग्मॅटिक सरफेस. गायनोशियमचे 3 पार्ट असतात, ओव्हरी, स्टाइल आणि स्टिग्मा. तर तो स्टिग्मॅटिक पार्ट जो असतो तिथे ते पोलन ग्रेन्स येऊन त्या स्टिग्मॅटिक सरफेसवर चिपकतील. तर हा जो स्टिग्मा असतो याला म्हणतो आपण पिस्टिल. आता पॉलिनेशन प्रोसेसमध्ये काय ट्रान्सफर होतं तर पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात म्हणजे मायक्रोस्पोर ट्रान्सफर होतात फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज पॉलिनेशन. मग हा जो स्टिग्मा आहे किंवा ज्याला आपण पिस्टिल असं म्हणतो, दॅट स्टिग्मा ऑर पिस्टिल शोज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. म्हणजे आता हा पोलन ग्रेन्स आणि त्या स्टिग्मॅटिक सरफेसवर म्हणजे पिस्टिलवर पडलेले पोलन ग्रेन्स त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं, पुढची प्रोसेस होते. म्हणजे काय तर ॲक्च्युली द इव्हेंट occurs from pollination. म्हणजे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होईपर्यंत अँथरकडून स्टिग्मापर्यंत त्याच्यामध्ये पॉलिनेशन हा इव्हेंट येतो. आफ्टर दॅट पॉलिनेशन झाल्यानंतर पोलन ट्यूब फॉर्म होते. आफ्टर दॅट पोलन ट्यूब फॉर्म्स and that pollen tubes enters into the ovule. ती ओव्ह्यूल मध्ये एंटर होते किंवा एम्ब्रियो सॅक मध्ये एंटर होते. पोलन ट्यूब along with 2 male gametes and tube nucleus. तर हे दोन्ही इव्हेंट जे असतात म्हणजे पोलिनेशन होणे आणि पोलन ट्यूब एंटर होणे, enter pollen tube into the ovule or embryo sac. That is nothing but त्या दोन्ही इव्हेंटला that is nothing but called pollen pistil interaction. या इव्हेंटला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणता येईल. The pollen pistil interaction is essential for fertilization. It is essential for fertilization. म्हणजे पॉलिनेशन झाल्यानंतर
पोलन ट्यूब फॉर्म होईल आणि मेल गॅमेट्स फिमेल गॅमेटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि नंतर फर्टिलायझेशन होईल. सो पोलन पिस्टिल इंटरॅक्शन इज एसेन्शियल फॉर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनसाठी आवश्यक आहे. म्हणजे पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमुळे दोन्ही प्रकारचे गॅमेट्स एकत्र येतील, मेल गॅमेट विथ द फिमेल गॅमेट. आता बऱ्याचदा काय होतं, कंपॅटिबिलिटी म्हणजे काय आणि इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय ते आपण बघू. कंपॅटिबिलिटी, सपोज हा स्टिग्मा आहे, ओव्हरी स्टाईल स्टिग्मा. पोलन ग्रेन्स हे इथून आले, याच्यावर पडले. पोलन ग्रेन्स स्टिग्मॅटिक सरफेसच्या भोवती डिपॉझिट होतील. जर का हे पोलन ग्रेन्स सेम स्पेसिसचे असतील, सेम स्पेसिस पोलन ग्रेन्स, that deposited on stigma, ते स्टिग्मॅटिक सरफेसवर डिपॉझिट होतील. सेम स्पेसिसचे असतील. समजा कॉटनच्या एका प्लांटकडून कॉटनच्या दुसऱ्या प्लांटकडे जर का ते गेले आणि त्या कॉटनच्या स्टिग्मॅटिक सरफेसवर ते पडल्यानंतर या ठिकाणी कंपॅटिबिलिटी होईल, म्हणजेच पॉलन पिस्टिल इंटरॅक्शन होईल. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन ऑकर्स. त्याला म्हणता येईल कंपॅटिबिलिटी. म्हणजे दोनही या ठिकाणी अँथर आणि स्टिग्मा सेम स्पेसिसचे असणं गरजेचं आहे, त्यावेळेसच ते त्यामध्ये पोलन पिस्टिल इंटरॅक्शन होईल, म्हणजे त्याला म्हणतात कंपॅटिबिलिटी. परंतु या प्लांटवर समजा हे कॉटनचं प्लांट आहे, या कॉटनच्या प्लांटवर सपोज हिबिस्कसचे पोलन ग्रेन्स जर येऊन पडले तर ते पोलन ग्रेन्स या ठिकाणी काहीच फायद्याचे नाही, या ठिकाणी कंपॅटिबिलिटी होणार नाही. मग त्यालाच म्हणतात इनकम्पॅटिबिलिटी. इनकम्पॅटिबिलिटी. मग इनकम्पॅटिबिलिटी म्हणजेच काय, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन डज नॉट ऑकर्स. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन नॉट ऑकर्स when anther and stigma is different. म्हणजे anther आणि स्टिग्मा हे डिफरंट आहेत, वेगळे आहेत, तर यावेळेस कंपॅटिबिलिटी होणार नाही, कारण पोलन ग्रेन्स एका स्पेसिसचे आणि स्टिग्मा हा दुसऱ्या स्पेसिसचा. सो दॅट शोज इनकम्पॅटिबिलिटी. आणि मग त्याच्यामध्ये पोलन पिस्टिल इंटरॅक्शन होणार नाही. या केसमध्ये काय होईल, इनकम्पॅटिबिलिटीमध्ये मॅक्झिमम पोलन ग्रेन्स लॉस्ट होतील आणि टाइम जाईल, वेळ जाईल. इन केस ऑफ पोलन पिस्टिल इंटरॅक्शन सेम इट ऑकर्स बिटवीन द सेम स्पेसिस. सो पोलन ग्रेन्स इझिली डिपॉझिट ऑन द स्टिग्मॅटिक सरफेस. देन स्टिग्मॅटिक सरफेसवर पोलन ग्रेन्स पडतील. स्टिग्मॅटिक सरफेस हा शुगरी असतो, त्याच्यावरती पोलन ग्रेन्स जर्मिनेट होतील. पोलन ग्रेन्स जर्मिनेट झालं होईल म्हणजे काय, आपण बघितलं एक्झाईन एंटाईन असे लेयर असतात पोलन ग्रेन्सचे. ज्या ठिकाणी एक्झाईन एंटाईन नसतो त्या रिजनला म्हणतो आपण जर्म पोअर. मग कुठल्या तरी एका जर्म पोअरमधून ते पोलन ट्यूब फॉर्म होईल अशा प्रकारची. याच्या आतमध्ये जे मटेरियल होतं सायटोप्लाझम, हे सायटोप्लाझम पोलन ट्यूबमध्ये येईल. जनरेटिव्ह सेल जे असतील त्या दोन मेल गॅमेट तयार करतील, मेल गॅमेट्स, आणि एक ट्यूब न्यूक्लियस असेल तो ॲज इट इज असेल. मग अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होईल पोलन पिस्टिल इंटरॅक्शन झाल्यावर, कंपॅटिबिलिटी झाल्यावर. त्याच्यामध्ये दोन मेल गॅमेट असतील, सायटोप्लाझम असेल आणि ट्यूब न्यूक्लियस असेल. हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर स्टिग्मॅटिक सरफेसमधून स्टाईलमधून पास होईल आणि ते ओव्हरीच्या आतमध्ये असलेले ओव्हिल्स जे असतील त्या ओव्हिल्समध्ये एंटर होतील. आपण ज्यावेळेस स्ट्रक्चर ऑफ ओव्हिल बघितलं त्यामध्ये एम्ब्रियो सॅक घेतला आपण.
एम्ब्रियो साइटमध्ये आपण बघितलं की 7 सेल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर असतं. त्या ठिकाणी चॅलाझर एंडला अँटीपोडल सेल्स असतात, मायक्रोपायलर एंडला सिंगल एग सेल ज्याला आपण हॅप्लॉइड फिमेल गॅमेट म्हणतो, आणि 2 असतात सिनर्जिड सेल. तर ह्या दोघांनी मिळून जे तयार होतं स्ट्रक्चर त्याला म्हणतो आपण एग अपरेटस. या ठिकाणी हे जे सिनर्जिड सेल्स असतात त्या सिनर्जिड सेल्समध्ये प्रेझेंट असतात फिलिफॉर्म अपरेटस. आणि फिलिफॉर्म अपरेटस इकडनं आलेला जो पोलन ट्यूब असेल त्या पोलन ट्यूबला इथे आतमध्ये येण्यासाठी गाईड करेल. एक तर ही एक सेल आणि इकडचा सिनर्जिड याच्यामधून पास होईल, किंवा ही इकडचा सिनर्जिड आणि ही एक सेल याच्यामधून पास होईल, आणि नंतर आतमध्ये पास झाल्यानंतर याच्यामधले जे 2 मेल गॅमेट्स असतील, मेल गॅमेट्स आणि ट्यूब न्यूक्लियस तो याच्या आतमध्ये रिलीज करेल. 2 मेल गॅमेट्स पैकी एक मेल गॅमेट या सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होईल आणि दुसरा मेल गॅमेट एक सेल सोबत फर्टिलाइज होईल. म्हणजे या ठिकाणी डबल फर्टिलायझेशन प्रोसेस होईल. So the pollen pistil interaction is necessary for the process of fertilization. आणि म्हणून प्रॉपर जर का पोलन ग्रेन जर असले तर त्याच्यामध्येच कंपॅटिबिलिटी होईल, अदर स्पेसिसच्या याच्यामध्ये इनकम्पॅटिबिलिटी होईल, आणि त्यामुळे फर्टिलायझेशन प्रोसेस इनकम्पॅटिबिलिटीमुळे होणार नाही, पण प्रॉपर पोलन पिस्टल इंटरॅक्शनमुळे फर्टिलायझेशन प्रोसेस होईल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन डिटेलमध्ये बघणार आहोतच. आणखी एक पॉईंट याच्यामध्ये सांगतात आपला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन, जे आपण क्रॉस पॉलिनेशनमध्ये बघितलं होतं. क्रॉस पॉलिनेशन मधला सेकंड टाईप त्याला आपण म्हणतो आपण हायब्रिडायझेशन. त्याच्यामधलाच हा पॉईंट आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनची डेफिनेशन आपण घेतली होती. The hybridization is the process in which crossing occurs between 2 different species. Hybridization मध्ये काय होतं? Crossing occurs between 2 different species. 2 वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये हायब्रिडायझेशन होत असतं. आणि हेच हायब्रिडायझेशन आपण आर्टिफिशियल जर केलं म्हणजे आपण करू शकतो विथ हेल्प ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ ह्युमन बीइंग्स. यामध्ये डिझायर जे पोलन ग्रेन्स असतील ते डिझायर पोलन ग्रेन्स स्टिग्मॅटिक सरफेसवरती आपण त्याला टाकू शकतो, आणि जी न्यू किंवा इम्प्रूव्ड व्हरायटीज पाहिजे, आपल्याला जी व्हरायटी पाहिजे, डिझायर व्हरायटी पाहिजे, ती डिझायर व्हरायटी फॉर्म करता येऊ शकते. तर अशी ही टेक्निक आहे जी ह्युमनच्या ॲक्टिव्हिटीमुळे होते. दॅट इज नथिंग बट आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन किंवा अँथ्रोपोजेनिक हायब्रिडायझेशन याला म्हणता येईल. याच्यामध्ये एकच पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, क्रॉसिंग ऑकर्स बिटवीन 2 different species. That is known as hybridization. तर पुढचं टॉपिक प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.